नमस्कार, मी अनिकेत जयवंत पिंगळे. नमस्कार, मी हर्षला अनिकेत पिंगळे. मुलुंड ईस्टमधील अनुथम या सोसायटीमध्ये आम्ही फ्लॅट सध्या घेतलेला आहे. आणि जेव्हा हा फ्लॅट आपलं जे नवीन घर असतं ते एक ड्रीम कम ट्रू मेमरी असते. पण हे घर घेतल्यानंतर त्या घराला ज्या प्रकारे आपण डिझाईन करतो, ज्या प्रकारे आपण सजवतो, तेही तितकंच महत्त्वाचं आहे. अजूनपर्यंत आपण जे सेफ्टी डोर बघत आलो ते सेफ्टी डोर लॅमिनेट, एक्रेलिक याच्यावरच आपण काम केलेलं आहे. आज आपण इथे जो सेफ्टी डोर बघतो तो आपण PU मध्ये काम केलेलं. PU मध्ये काम केल्यामुळे कसं झालंय की त्या सेफ्टी डोरला जो एक्रेलिक किंवा लॅमिनेटचा जो लुक आहे ना, त्याच्यापेक्षाही थोडासा एक्स्ट्रा ॲडव्हान्स लेवलचा लुक आहे ना आपण ह्याला दिली. पण इथे निश बनवलेले आहे 3 आणि त्या निशमध्ये आपण काय केलं, इथे आपण वॉलपेपर, इथे आपण शूलॅक बनवलेलं आहे आणि शूलॅकमध्ये आपण जो हँडल्स वापरले ते पण आपण वुडनमध्येच वापरलेलं आहे आणि त्याच्यावर आपण पूर्ण PU केलेलं आहे. हा जो पूर्ण तुम्ही सेफ्टी डोर पाहत आहे पूर्ण आपण PU मध्ये काम केलं. त्यामुळे तुम्हाला त्याचा लुक थोडासा आता प्रत्येक घर करताना प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या घरासाठी जे लागलेलं मटेरियल आहे ते चांगल्या दर्जाचं हवं. हे जे घर केलं ते पूर्ण लॉक अँड की मॉडेलवर केलंय. म्हणजे त्यांनी आम्हाला पूर्ण कोट दिला. त्या कोटवर आम्हाला कुठेही आमच्या खिशातून आमच्या पैशांनी काही एक्स्ट्रा करायचं नव्हतं. पूर्ण त्यांनी आम्हाला एक पॅकेज दिलं, मला आमच्या चॉईसनुसार त्या पॅकेजमध्ये बसवून दिली. सो आय वुड रिअली सजेस्ट की तुम्ही जेव्हा यांना काम द्याल तेव्हा तुम्ही 100% या गोष्टींमध्ये सॅटिस्फाय व्हाल. हे घर डिझाईन करताना आम्ही बरेच ऑप्शन्स शोधत होतो. इंस्टाग्रामवर शोधले, फेसबुकवर शोधले, काही फ्रेंड्स रेफरन्स थ्रू शोधले. या सगळ्यामधून जाताना ना आमच्या एका मित्राच्या रेफरन्सने इंस्टाग्राम थ्रू आम्ही श्री राकेश मोरे यांना भेटलो आणि त्यांचे आम्ही काम बघितलं. याला योग्य रीती आमच्या चॉईसनुसार आणि एक फ्रेश लुक येईल अशा प्रकारे डिझाईन विथ मॉडर्न ट्रेंड नुसार करायचं जेव्हा आम्ही ठरवलं, राकेश मोरे यांचं इंस्टाग्राम पेज आम्ही फॉलो केलं. त्यांच्या भांडूप येथील 1 ते 2 साईट आम्ही पर्सनली व्हिजिट केल्या. जेव्हा या साईट व्हिजिट केल्या तेव्हा त्यांनी ज्या प्रकारे आम्हाला ते साईट व्हिजिट करताना आपलं हे घराचा जो कॉन्फिडन्स दिला तो प्रथमतः आम्हाला स्वतःला ॲज अ हजबंड वाईफ आम्हाला खूप आवडला. जेव्हा आम्ही त्यांना आमच्या घराचं जेव्हा रॉ फ्लॅट होता या रॉ फ्लॅटवर आणलं तेव्हा त्यांनी एक आम्हाला ह्या फ्लॅटचे 3D बनवून दिले. पण राकेश मोरे आमच्या माइंडमध्ये काय आमचे कॉन्सेप्ट आहे आणि त्यांच्याकडे काय कॉन्सेप्ट आहे, या कॉन्सेप्टला इक्वल मोडवर आणून आमच्या काही कॉन्सेप्ट आणि त्यांच्या काही
स्वप्नाच्या म्हणजे आम्हाला जे स्वप्न बघितलं होतं ते पूर्ण करण्यात आम्हाला राकेश मोरे यांनी खूप मदत केली. आर्किटेक्ट्समध्ये जे आपण इथे बनवलं आहे MDF मध्ये डिझाईन ती थोडीशी ट्रेडिशनलमध्ये पण डिझाईन बनवली. त्यामुळे आपण त्याच्यामध्ये जे आर्किटेक्चर ते पण तसेच ठेवले. तुम्ही याचा ओव्हरऑल लुक पाहू शकता की ते त्यामुळे हॉलला लुक आलेला. त्याच्यात तसंच आपण इथे खाली क्लायंटच्या रिक्वायरमेंटप्रमाणे तिथे स्टोरेज सुद्धा आपण केलेलं. इथे आपण ड्रॉवर्स केले, त्याचे हँडल्स पण आपण त्याच्या ट्रेडिशनल टाईपमध्ये आपण हँडल वापरले. आपण 4 ड्रॉवर केले, त्याच्यामध्ये आपण ड्रॉवर केले. आता स्टोरेज पण झाले, प्लस त्यांची रिक्वायरमेंट होती की तिथे डायनिंग टेबल पण हवं आपल्याला. तर आपण डायनिंग टेबलसाठी पण आपण प्रोव्हिजन केली आहे. पण ते आपण फोल्डिंग डायनिंग टेबल केलेलं आहे. प्रथमतः बिंग अ मराठी फॅमिली आपल्यासाठी एक मंदिर म्हणजे जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण ज्याची पूजा करतो ते मंदिराचं युनिट कसं असलं पाहिजे, आपल्या एंट्री एक्झिटचं एक्झिट डोअर कसा असला पाहिजे, सेफ्टी डोअर ज्याला आपण म्हणतो, म्हणजे जे मेन फर्स्ट इम्प्रेशन जे लास्ट इम्प्रेशन म्हटलं जातं तर एंट्री करताना आपला दरवाजा कसा असला पाहिजे. एंट्री एक्झिटचा जो डोअर आहे तो त्यांनी आम्हाला PU फिनिश नावाची एक फिनिश येते त्या फिनिशमध्ये करून दिलाय. त्याच्यानंतर घराच्या प्रत्येक कॉन्सेप्टमध्ये 1 BHK हा छोटा न वाटता मॅक्सिमम तो केवढा ब्रॉडर लुक त्याचे. मग त्याच्यानंतर किचनमध्ये आपण न्यू ॲक्सेसरीज काय करू शकतो, TV युनिटला आपण कशा प्रकारे मॉडर्नाइज करू शकतो. 1 BHKचा जो बेडरूम आहे तो किंग्स आपला क्वीन साईज बेड टाकून सुद्धा बाकीची आपल्याला स्पेस सराउंडिंगसाठी वॉकेबल स्पेस कशी वापरता येईल, आपण मिरर वॉर्डरोब्स कसे करू शकतो, आपण टॉयलेट्सचे जे वॉशरूम जे एरिया आहेत त्यांना वॉशरूमच्या एरियाजला न्यू ॲम्युनिटीजने कसं मॉडर्नाइज करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला गाईड केल्या आणि इन रियालिटी पण त्यांनी त्या आम्हाला करून दिल्या.
त्याच्यामध्ये आपण कलर टोन घेतले आणि ह्यातला सिमिलर कलर टोन आपण हेडबोर्डसाठी वापरले. हेडबोर्ड पण आपण त्याच पूर्ण थीममध्ये घेतला. म्हणजे ऑल ओव्हर जी थीम बघाल तुम्ही तर ती सेम कलर सेम ग्राउंडमध्येच आपण थीम वापरली आहे. कलर कॉम्बिनेशन आपण इथल्याच बेडरूममध्ये जे थीममध्ये वापरले तेच आपण कलर्स थीममध्ये वापरले. इथे आपण MDF मारलंय पाठी आणि MDFला पण आपण थोडासा असा पिंकिश सारखा टोन दिला आपण त्याच्यावर आणि त्यामुळे त्याला ग्रुप करून ती डिझाईन बनवली. त्यामुळे ती दिसायला खूप चांगला लुक देते, एलिगंट लुक येतो. वॉर्डरोबला पण आपण इथे कर्व मध्ये डिझाईन केली आहे आणि आपण 2 सेम कलर घेतले पण त्याचे आपण कॉम्बिनेशन वापरले. इथे व्हाईटला आपण त्याचे कॉम्बिनेशन, इथे डार्क घेतला इथे लाईट कलर घेतला. इथे आपण पूर्ण सर्क्युलर डिझाईन केलं सगळं. इथे पण असं तसंच केलंय. इथे वॉलपेपर टाकला, त्यासाठी आपण मिरर टाकला आणि सर्क्युलर डिझाईन केलं. आणि आपण इथे ऑल ओव्हर तुम्ही जेवढे बघाल ना तर त्या आपण सगळ्या कशा डिझाईन केल्या, कर्वमध्ये आपण डिझाईन मारले. सो आय एम व्हेरी थँकफुल टू मिस्टर राकेश की ज्यांनी आम्हाला आमचं स्वप्नाचं घर योग्यरित्या आमच्या हातात हँडओव्हर केलं आणि वी आर रिअली थँकफुल टू यू. थँक्यू राकेश सर.